नमस्कार मंडळी, मी सुबोध भावे. आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की पार्ला हे मुंबईतलं एक अत्यंत मोठं असं सांस्कृतिक केंद्र आहे. आणि पार्ला हे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख ज्यांच्या कामामुळे झाली, ज्या वास्तूमुळे झाली, त्यातली एक अत्यंत महत्त्वाची वास्तू म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र. पार्ल्यातल्या सगळ्या लोकांना हे सेवा केंद्र अतिशय चांगलं माहिती आहे. याचं कारण इथे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने होत असतात. मग ते गाण्याची मैफिल असो, नाटक असो, इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असो. तर असं हे स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र, त्याची अत्यंत जुनी अशी इमारत, थोडीशी मोडकळी झालेली. आमचे अरुण जोशी आणि त्यांचं मायदेश फाउंडेशन या दोघांच्या नजरेस पडली आणि त्यांनी ठरवलं की याचा पूर्णपणे बाज बदलून अत्यंत आधुनिक स्वरूपात हे पार्ल्यातल्या सगळ्या नागरिकांसमोर पुन्हा एकदा दिमाखात आपण आणायचं. आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले सगळ्यांनीच. स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्राच्या सर्व काम बघणाऱ्या लोकांनी, अरुण जोशी काका, मायदेश फाउंडेशन, आणि आता खऱ्या अर्थाने नवीन सुसज्ज असं स्वातंत्र्यवीर सेवा केंद्र उभं राहत आहे. याच्यामध्ये मल्टीपर्पज हॉल आहे, 70 ते 80 लोकांची बसण्याची व्यवस्था आहे, LED स्क्रीन्स आहेत, AC आहे, उत्तम लाईट्सची योजना आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे पार्ल्यातल्या नवीन पिढीसाठी पुन्हा एक सांस्कृतिक वातावरण तयार करण्याचं काम केलेलं आहे. तेव्हा आपण सर्वजण या स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्राला भेट द्या आणि तिथे घडणाऱ्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्या आणि पुन्हा एकदा पार्ल्याच्या सांस्कृतिक ओळखीबरोबर आपली नाळ जोडा. थँक्यू अरुण काका आणि थँक्यू मायदेश फाउंडेशन.